तुम्ही अभ्यास करून पहा, जितकं तुम्ही गरीब राहाल लोक लुटतात तुम्हाला. म्हणून जेवढ्या कथा आहेत, जेवढं शास्त्र आहेत, सगळं ज्ञानी आणि श्रीमंत. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, 4 पुरुषार्थ आहेत. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, 4 पुरुषार्थ आहेत. त्याचा दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा. 2च गोष्टी कमवण्यासारख्या आहेत, एक पैसा आहे आणि एक मोक्ष आहे. तुम्हाला किती कळते मला नाही माहिती, पण ऐकून घ्या. जर तुम्ही पैसा कमवला, अर्थ कमवला, काम तुम्हाला शरण येतो. धर्म कमवला, मोक्ष शरण येतो. हे 2 गोष्टी, वेगळ्या वेगळ्या गोष्टी लक्षात. धर्म जर करणारा असेल, मोक्ष शरण येतो. पैसा कमवणारा असेल, काम शरण येतो. काही काही बघतो मी कधी कधी अधूनमधून काही काही लोकांना जोडा नसतोच, पण सरकारी नोकरी असते, क्लास 1ची नोकरी असते, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर सकाळी माणूस जेवणार नाही, पण चांगली पोरगी भेटते त्याला. कशाचा परिणाम आहे हा? अर्थाचा परिणाम आहे. अर्थ आणि काम, जिथे अर्थ आहे तिथे काम मागे लागतो. आणि मोक्षासाठी प्रयत्न करा, धर्म मागे असतो. धर्माकडे जा, मोक्ष मागे असतो. म्हणून पैशाला कमी लेखू नका. आणि त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, जेवढ्यांच्या तुम्ही कथा ऐकता, जेवढ्यांच्या, रामचंद्रापासून आता सगळ्यांच्या कथा ऐका, सगळे श्रीमंत आहेत. गरिबाच्या कथा नसतात, व्यथा असतात. गरिबांचे पुस्तकं वाचा, व्यथा प्रगट होतात. तुम्ही कोणाचं ऐका, 5 पांडवाचं ऐका, महाभारत. गरीब होते का ते? बोला ना. आणि या काळामध्ये आणि महाभारतामध्ये गरिबाला आयुष्य नव्हतं महाराज. हे वास्तव आहे. गरिबाला कोणी वाली नाही आहेत. देव वाली म्हणतात तो भाग सोडून द्या, पण माणसं वाली नाही. गरीब श्रीमंत होत असला तर 10 शत्रू होतात. आणि वर्तमान काळात काय, पहिल्या काळामध्ये काय, 10 जण एकत्रित असते तर लुटतात ना. कोणाला लुटतात? गरिबालाच लुटतात ना. श्रीमंताला कुठं लुटतात? श्रीमंताला फोन येतात, खंडणी, पैसे काढा. तुम्ही अभ्यास करून पहा, जितकं तुम्ही गरीब राहाल लोक लुटतात तुम्हाला. म्हणून जेवढ्या कथा आहेत, जेवढं शास्त्र आहेत, सगळं ज्ञानी आणि श्रीमंत लोकांचं आहे. शब्द कळाला? एक तर ज्ञानाची कथा आहे, नाहीतर राजाची कथा आहे. तिसरी कथाच लोकप्रिय होत नाही. धर्म कोणताही असू द्या, सगळ्या धर्मातल्या लोकांचा अभ्यास करा तुम्ही. सगळे श्रीमंत आहेत आणि ज्ञानी लोक आहेत, त्यांच्या कथेवर लोक चालतात. अर्थ हा पुरुषार्थ आहे, तो कमावा लागतो. असा मिळत नाहीत, चिटर करून मिळत नाही. अर्थामध्ये 2 प्रकार आहे बरं का. शास्त्रामध्ये लक्ष्मी आणि दरिद्रता ह्या बहिणी बहिणी आहेत. तुम्हाला कधी माहितीसुद्धा नसेल. लक्ष्मी आणि दरिद्रता बहिणी बहिणी आहेत. त्याला अलक्ष्मी असं नाव आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मी. भरपूर पैसा येतो, पण तो अलक्ष्मी असतो, सुख देत नाही, समाधान देत नाही. ती अलक्ष्मी. दिसायला भरपूर पैसा, मला सांगा, घरात भरपूर पैसा आहे, बंगला आहे, गाडी, झोप येत नाही. दरिद्रता. झोपेची, घरातलं काहीच चालत नाही, त्याचे नौकर त्याच्या समोर खातात. गाडी फिडी हे इतकं तोंड वाकडं करतं, ते अलक्ष्मी म्हणतात त्याला. आणि जर लक्ष्मी असेल ना, पोटा पाण्यापुरतं येतं, पण दोघांचे चेहरे प्रसन्न असतात. अर्थ हा पुरुषार्थ आहे. पुन्हा शब्द सांगतो, पुरुषार्थ आहे. तो अर्थ म्हणून आला पाहिजे, लक्ष्मी म्हणून आला पाहिजेत. लोकाला लुबाडून, लोकांमध्ये अपमान करून, लोकांचं लुटून हे नाही चालणार कधी. समाधान देणारच. तुम्ही श्रीमंत असाल, बरं येणार कुठून मला सांगा बरं तुम्ही. जेवढे श्रीमंत माणसाला जर जीवन विकत घेता आलं असतं ना, तुम्हाला कधीच बर्बाद करून टाकलं असतं तिने. ह्या गावाचं आयुष्य घे, त्या गावाचं तारुण्य घे, याला मार त्याला, असं करता येत नाही. पण लक्ष्मी लक्ष्मी आहे, अर्थ अर्थ आहे, अर्थ पुरुषार्थ आहे. म्हणून जेवढं म्हणून कथा आहेत सगळ्या पुरुषार्थाच्या आहेत. पिक्चर बघा तुम्ही, मार खाणारा कधी हिरो असतो का? खरा तो मारच खात असतो व्यावहारिक जीवनामध्ये. पण ज्यावेळेस नट दाखवतात तो हिरो दाखवतात. अहो, जे गोष्ट घडत नाही त्याच्यावर तुम्ही प्रसन्न होता.
एक माणूस 10 लोकांना मारू शकत नाही, पण मारल्यानंतर तुमचा आत्मा संतुष्ट होतो, हिरो आहे. याला म्हणतात पुरुषार्थ. फार चांगली गोष्ट. म्हणून अर्थ बलवान आहेत, लक्ष्मी आहेत, त्याचप्रमाणे ज्ञान आहेत, मोक्षाचं ज्ञान. आणि ते ज्ञान शब्दाचा अर्थ आहे पाया. तुझ्या पाया म्हणजे ईश्वरा, परमात्म्या, तुझं ज्ञान, तुझं स्वरूप. भगवंताच्या अतिरिक्त ज्ञान नको, भगवंताच्या अतिरिक्त स्वरूप नको, भगवंताच्या अतिरिक्त काहीच नको. म्हणून शब्द फार वेगळे वेगळे आहेत. माझ्या चित्ता भगवंता तुझ्या पाया मिठी पडेल. नाही कळलं अजून? इतरांची मिठी नको आहे. मिठी म्हणजे पैसा न सोडणारे लोभी आहे का नाही तुमच्या गावामध्ये कधी? आता एवढी वर्गणी झाली तरी न देणारे आहेत ना हिरे. नाही, सोडतच नाहीत. पण पुरुषार्थ नाही आहेत. माझा शब्द लक्षात ठेवा, हे नकोय जीवनामध्ये. चुकीच्या ठिकाणी दृष्टी नकोय. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, आवडी तिथे दृष्टी पडते माणसाची, ती परत येत नाही. आवड कुठं पाहिजेत? भगवंताच्या ठिकाणी पाहिजेत. नाही म्हणे महाराज देव दिसत नाही. वाक्य आहे का? देव दिसत नाही आणि मिठी कशी काय पडली? नाही, एक रूप झालंय. हळूहळू तुकोबारायचा अभंग कोणती दिशा घेतो लक्षात ठेवा बरं का. नोहे सारिता निराळे. मीठ वेगळं आहे तुकोबाराय म्हणतात, आणि पाणी वेगळं आहे. हे तोपर्यंतच वेगळं आहे जोपर्यंत एकमेकाला मिठी मारत नाहीत. ह्या अभंगाचं सगळ्यात मोठा तात्पर्याचा सिद्धांत आहे. मीठ वेगळं आहे आणि पाणी वेगळं. कुठपर्यंत? जोपर्यंत मिठी पडत नाही. एकदा पाण्याची आणि मिठाची मिठी पडली, जगातलं कोणतंही शास्त्र असं नाही पाण्यातून मीठ बाजूला करेल. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. खूप मोठा अर्थ आहे, पण वेळेच्या अभावी जरा वेगळा अर्थ सांगतो तुम्हाला. मीठ पाण्यामध्ये गेलं, पाणी रूप झालं. मीठ रूपाने राहिलं नाही. मीठ काय झालं? बोला ना. नाही, अजून अर्थ नाही कळला. मीठ काय झालं? जोरात बोला. काय नाही, विरघळलं. मीठ विरघळलं. त्याचं रूप कोणतं झालं? मीठ आता कोणत्या रूपाने दिसतं? मोठा सिद्धांत आहे, म्हणून तुमच्याकडून ठासून घेतोय. मीठ पाण्यामध्ये मिळालं, मिठाचं रूप कोणतं झालं? तुकोबाराय भगवंतात विलीन झाले, त्यांचं रूप कोणतं झालं? भगवंत रूप झाले. विठ्ठला विठ्ठला. नाही, हा अर्थ आहे. अगोदर संसारातलं चित्त मीठ रूपाने होतं. भगवंताच्या पायाची मिठी पडली, तुकोबारायांचं चित्त विरघळलं. भगवंतात विरघळल्यामुळे तुकोबाराय भगवंत झाले. अर्थ कळाला का तुम्हाला? तुकोबाराय म्हणून तर म्हणतात देवते संत, देवते दोनदा, निमित्त त्या प्रतिमा. दिसायला फक्त प्रतिमा वेगळा आहे, पण चित्त परमात्म्यात मिळाल्यामुळे जगातला कोणताही माणूस आला, नोहे सारिता निराळे. माझं चित्त भगवंतात विरघळल्यामुळे. सुशिक्षित लोकांनी आणि तुम्ही पण ऐका बरं का, चित्त विरघळल्यामुळे गाथा निर्माण झाला. तुम्ही MA करा, PhD करा, काही करा, जी गोडी अभंगात आहे ना ते कुठेच नाही. आणि ते गोडी शब्दाचा अर्थ आहे तुकोबाराय एक रूप झाले, आनंद रूप झाले, म्हणून अभंग गोड आहे. 400 वर्ष टिकले हो. आता इथून पुढचा काही प्रश्नच नाहीत. पण अभंग गोर गरिबाच्या शिकलेल्या माणसाला अजूनही विरोध आहे. जेव्हा तुकोबारायांचं चरित्र लिहितात ते अजूनही वेगळ्या पद्धतीने लिहितात. माझं म्हणणं असं, चरित्र सोडा, अभंगाचा अर्थ लावा. तुमच्या कवितेमधून जगद्गुरु तुकोबारायांची गोडी आली पाहिजे. येत नाही गोडी हो का? माझ्या चित्ता तुझ्या पाय मिठीच पडलेली नाही. विषयाबरोबर मिठी आहेत, कातड्याबरोबर मिठी आहेत, चैतन्याबरोबर मिठी नाही.
आणि ज्याच्याबरोबर तुमची मिठी पडलेली ते तुमच्या चित्तातून बाहेर पडतं. ही मी भूमिकेत सांगितलं तुम्हाला.